नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि राज्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये एकच खळबळ उडाली. आता जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये रुग्ण मृत्यूचा हा आकडा 60च्या वर गेलेला आहे. या सगळ्या रुग्ण मृत्यूला जबाबदार कोण आहे? तेथील आरोग्य यंत्रणा, तेथील डॉक्टर्स, तेथील स्टाफ, आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री की मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालंय. हो, राजकारणच सुरू झालंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्या तरी डॉक्टरला असं वाटेल का हो की आपल्याकडे आलेला रुग्ण हा बरा होऊन हसत हसत रुग्णालयाच्या बाहेर पडण्याऐवजी त्याचं प्रेत रुग्णालयाच्या बाहेर पडावं? कधीच वाटणार नाही. म्हणजे जो कोणी विद्यार्थी MBBS ला, BHMS ला, BAMS ला, कुठल्याही आरोग्य सेवेच्या शिक्षणाला प्रवेश घेतो, तेव्हाच त्याला रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं त्याच्या मनावर बिंबवलं जातं. मग अशा जर का रुग्णांची सेवा केल्यामुळं ईश्वराची सेवा केल्याचं पुण्य मिळणार असेल, तर त्या ईश्वराचा खून करण्याची किंवा त्या ईश्वराला मृत्यूच्या दाढीत ढकलण्याची कोणत्या तरी डॉक्टरची मानसिकता असेल का? पण हे कोणी समजून घेत नाही. आता तुम्ही म्हणाल, ज्या घटना घडल्या त्यामध्ये दोषी डॉक्टरच आहेत. असतीलही, त्या ठिकाणचे डॉक्टर्स असतील, त्या ठिकाणचा स्टाफ असेल, त्यांचा निष्काळजीपणा असेल. पण आपण जर का ओव्हरऑल महाराष्ट्रामधील रुग्ण मृत्यूचा दर जर का पाहिला, तर तो दिवसाला प्रत्येक जिल्हा रुग्णालय असो किंवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय असो, या ठिकाणी 10 ते 15च्या घरामध्ये काही काही ठिकाणी 20 रुग्ण देखील दिवसभरात दगावतात. म्हणजे महिन्याला साधारणपणे संभाजीनगरचं घाटी असेल, नागपूरचं हॉस्पिटल असेल, लातूरचं वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय असेल किंवा नांदेडचं असेल, या ठिकाणी महिन्यामध्ये 350 ते 410च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होतोच. मग आता याला जबाबदार हे तिथलं प्रशासन आहे का? किंवा तिथल्या डॉक्टरांचा निष्काळजीपणा आहे का? किंवा औषधांचा तुटवडा किंवा रिक्त पदांची संख्या हे याला जबाबदार आहे का? आरोप करणारे आणि सत्तेत बसलेल्या या दोन्ही लोकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार कधीतरी करायला पाहिजे. उठसूट चालणं कुठं आणि बडविले भट या पद्धतीनं डॉक्टरांवर हल्ले करायचे, डॉक्टरांना सस्पेंड करायचं, त्या ठिकाणच्या क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवायचा, त्यांच्या चौकशा लावायच्या. हरकत नाही हो, पण हे केल्यामुळं मूळ प्रश्न सुटणार आहे का? हा प्रकार म्हणजे दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला, असाच प्रकार. कुठलीही मोठी घटना घडली की असाच प्रकार उघडकीस येतो. नगर जिल्ह्यामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी रुग्णालयाला आग लागली होती. त्यानंतर एक परिपत्रक निघालं की सगळ्या रुग्णालयांचं फायर ऑडिट करून घ्यावं. अरे मग इतक्या दिवस काय यंत्रणा झोपली होती का? त्या ठिकाणचे प्रमुख असतील, आरोग्य संचालक असतील किंवा आरोग्य सचिव असतील, उपसंचालक असतील, त्या ठिकाणचे जिल्हा शल्यचिकित्सक असतील, हे काय झोपले होते का इतके दिवस? एखाद्या ठिकाणी कुठेतरी दुर्घटना घडली की साप म्हणून भुई झोपटायची आणि सगळ्यांना त्यामध्ये दोषी ठरवायचं. हे प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. डॉक्टर हा देवदूत आहे हे आजकाल लोकांच्या मनाला पटत नाहीये. त्याला कारण काही डॉक्टर मंडळींचा कसायासारखं वागण्याचा जो काही पद्धत आहे ती सुद्धा जबाबदार आहे. पण उडदा माझी काळे गोरे असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करू. मुळात प्रश्न काय तर नांदेडमध्ये माफ करा, नांदेडमध्ये जे मृत्यू झाले ते अत्यंत दुर्दैवी आहे. मृत्यू मग तो नैसर्गिक असो, अपघाती असो किंवा आजारपणामुळे असो, तो कुठल्याही व्यक्तीला आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर आघातच होतो.
त्याचं कुटुंबीय त्यामधून सावरायला बराच काळ लागतो. पण या सगळ्यामध्ये या आपण जर का नांदेड, परभणी, हिंगोली, संभाजीनगर, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड या मराठवाड्यातल्याच 8 जिल्ह्यांचा रोजचा रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जर का पाहिलं तर ते कुठं 8 आहे, कुठं 10 आहे, कुठं 15 आहे, कुठं 12 आहे, कुठं 20 आहे. पण हे रुग्ण दगावण्यामागचं मूळ कारण काय? हे रुग्ण म्हणजे नांदेडमध्ये सुद्धा जे मृत्यू झालेले आहेत त्यामध्ये नवजात अर्भक, हे अगदी 1-2 तासापूर्वी जन्माला आलेल्या अर्भकांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर 75 ते 85 वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा जवळपास 24 पैकी 5 ते 6 आहे. त्यानंतर अपघातामुळं रुग्णालयात ऐनवेळी रेफर झालेल्या रुग्णांचा मृत्यूचा आकडा हा देखील 5 ते 10च्या घरात आहे. म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये 8-15 दिवस उपचार घेतल्यानंतर एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडली तर त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर केलं जातं. आता त्यामध्ये तिथल्या यंत्रणेचा काय दोष आहे? बरं, आपण असं गृहीत धरू की त्यांचाही दोष आहे, त्यांनी निष्काळजीपणा केला. अहो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जशी महाराष्ट्रातल्या पोलीस दलाची अवस्था आहे ना की 2 लाख 3 लाख लोकसंख्येसाठी 2200-2400 पोलीस कर्मचारी, तशीच अवस्था आरोग्य यंत्रणेची आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरोग्य संचालकापासून आरोग्य सहसंचालक, आरोग्य उपसंचालक, त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक अशी क्लास 1 किंवा सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांची जवळपास 500च्या आसपास पदं रिक्त आहेत. क्लास 2 दर्जाच्या जवळपास 1100 ते 1200 अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. म्हणजे एकूणच आरोग्य विभागामध्ये जवळपास 2200च्या आसपास क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. एका म्हणजे 20 रुग्णांमागं किंवा 30 मागं एक डॉक्टर ही स्टँडर्ड संकल्पना आहे, हा स्टँडर्ड रेशो आहे. जे पुढारलेले विकासाच्या मार्गावर असलेले जे देश आहेत ना तिथला हा आकडा आहे. महाराष्ट्रात 100-200 नाही तर जवळपास 500 ते 600 रुग्णांच्या पाठीशी 1 किंवा 2 डॉक्टर आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचं तर वास्तव हे भयान आणि भीषण आहे. 30 ते 40 हजार लोकसंख्येच्या पाठीशी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायला हवं, मात्र आजच्या घडीला 1 लाख लोकसंख्येच्या पाठी एक आरोग्य केंद्र अशी अवस्था आहे. म्हणजे ग्रामीणमध्ये तीच अवस्था आहे, शहरामध्ये तीच अवस्था आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का आरोग्य विभागामध्ये पदं रिक्त असतील, आरोग्य विभागामध्ये कर्मचारी नसतील, आरोग्य विभागामध्ये औषधांचा तुटवडा असेल, तर याला ही विद्यमान सरकारच फक्त जबाबदार आहे का? यापूर्वी कधीच अशा आरोग्य यंत्रणेमध्ये अनास्था किंवा पदं रिक्त होती असं झालं नाही का? गेल्या 10, 20, 30, 40 वर्षापासून आरोग्य यंत्रणेची हीच अवस्था आहे. अख्खं आरोग्य विभाग सलाईनवर आहे. कंत्राटी पद्धतीनं पदं भरली जातात. अगदी 11 महिन्याचा डॉक्टरांचा करार केला जातो. आज नायब तहसीलदार या पदाची कंत्राटी जाहिरात निघाल्यानंतर सगळे पक्ष हे आवाज उठवतात. पण इथं डॉक्टर देखील कंत्राटी पद्धतीने भरले जातात. गेल्या वर्षानुवर्षापासूनचा हा शिरस्ता आहे, पायंडा आहे. हे कुणीतरी थांबवलं पाहिजे ना. फक्त नांदेडमध्ये एखादी घटना घडली म्हणून तिथल्या काही लोकांना सस्पेंड करायचं, त्यांच्यावर कारवाई करायची, कुठपर्यंत चालणार आहे? गेल्या 3 ते 4 वर्षापासून राज्याच्या आरोग्य विभागानं हाफकिनकडून सुरू असलेली खरेदी यानं त्या कारणानं पुढे ढकलली आहे किंवा जेवढी खरेदी आवश्यक आहे त्यापैकी 25-50% खरेदी केली जाते. मोठ्या प्रमाणात गुत्तेदार पोचण्यासाठी देखील हा प्रकार होतोय. मग याला फक्त सध्याचे सत्ताधारी किंवा सध्याचे आरोग्य मंत्री किंवा सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे जबाबदार आहेत का?
अहो, वर्ष दीड वर्षापूर्वी ज्यांनी 2.5 वर्ष कारभार पाहिला ते अशोक चव्हाण नांदेडचे पालकमंत्री होते. त्या काळामध्ये त्यांना तिथल्या रिक्त पदांची संख्या लक्षात आली नाही का? तिथली दुरावस्था अनावस्था लक्षात आली नाही का? 2.5 वर्षात एकदा तरी वैद्यकीय महाविद्यालयात गेलेत का अशोक चव्हाण? आमचा अशोक चव्हाण यांनी काय बोलावं किंवा विरोधी पक्षांनी काय बोलावं याच्यावर आक्षेप नाहीच आहे, पण राज्यातील आरोग्य यंत्रणेवर जे बजेट सुद्धा वार्षिक बजेट जे खर्च होतं ना किंवा टाकलं जातं ना, त्याचा आकडा किती आहे? 3%, 5%, 7%? काय होणार आहे त्याने? म्हणजे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या विभागाला रिक्त पदांचं ग्रहण लागलंय. त्यानंतर मोक्याच्या इमारती नाहीयेत, त्यानंतर पुरेशा सुविधा नाहीयेत, साधन सामुग्री नाहीये, अनेक ठिकाणी इन्क्युबेटरची संख्या कमी आहे, अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरची संख्या कमी आहे, अनेक ठिकाणी ट्रेन स्टाफ नाहीये, MRI मशीन कित्येक जिल्ह्याला नाहीये. अहो, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी किंवा एक्सरे सुद्धा बाहेरून काढावा लागतो. मग हे काय गेल्या वर्ष दीड वर्षातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासूनच सुरू झालंय का? आरोप करणाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे किंवा याची माहिती घेतली पाहिजे की हे जे काही चालू आहे ना, एका ठिकाणी घटना घडली म्हणून बोंबा ठोकायच्या, हे बंद झालं पाहिजे. आणि विशेषतः आरोग्य विभागात काही जर का घडलं तर तिथला प्रमुख आहे तो जबाबदार, बरोबर आहे, पण म्हणून त्याच्यावर कारवाई करा, त्याला धुपटून काढा, यापेक्षा त्या ठिकाणी ही सुविधा त्यांनी मागणी केली होती का, त्यांनी वारंवार त्याच्या वरिष्ठांकडे यावं, पत्रव्यवहार केला आहे का, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्याच्या अडचणी काय, म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता यांचं पद किंवा प्रोफेसरांची पदं ही सुद्धा रिक्त आहेत. एका डॉक्टरला 200-200, 400 रुग्ण खाट बघावी लागतात. मग या सगळ्याकडे लक्ष कोण देणार? विरोधकांनी यासाठी सुद्धा एकजूट होऊन सरकारला सहकार्य करायला पाहिजे की तुम्ही पुढे व्हा, तुम्ही भरा पद, आम्ही सोबत आहोत, तुम्ही यंत्रणेला पूर्णपणे साधन सामुग्री द्या. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशा मृत्यूच्या घटना, अशा अपघाताच्या घटना घडल्या की तेवढ्यापुरती तेवढी बोंब होणार आणि प्रकरण पुन्हा शांत होणार. मी हे का म्हणतोय? ठाण्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एकाच रात्री जवळपास 24-25 लोकांचा बळी गेला. प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं, त्यानंतर थंड बसण्यात गेलं. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यानजीक बस पेटली आणि सुरू झालं की एसटी महामंडळाच्या बसची दुरावस्था झालेली. पुढं काय झालं माहीत नाही. नगरमध्ये जिल्हा रुग्णालयाला आग लागली, सगळ्या रुग्णालयांचं फायर ऑडिटचे आदेश निघाले. पुढं काय झालं माहीत नाही. फक्त घटना घडली की बोंब मारायची आणि नंतर त्यावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजायची, जनतेची सहानुभूती मिळवायची आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न, असं होता कामा नये. त्यामुळं सत्ताधारी असतील, विरोधक असतील आणि प्रशासकीय यंत्रणा असेल, या सगळ्यांना हात जोडून एक विनंती की तुमच्या भरोश्यावर 15 कोटी लोक जगतायत, त्यांचा केसाने गळा कापायचा प्रयत्न करू नका. प्रत्येकानं थोडीशी जबाबदारी अंगावर घेऊन हे आपलं काम आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून जर का वागायचं ठरवलं तर निश्चितपणे ही जी अशा दुर्दैवी घटना घडतात त्या घटना कमी होतील.